Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 1. Explain the importance of business communication for an organization using case study. तर बघा, आपल्या नावातूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशनचं इम्पॉर्टंट काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं किंवा स्पष्टीकरण द्यायचं त्याचं फॉर ॲन ऑर्गनायझेशन युजिंग केस स्टडी. तर केस स्टडीचा वापर करून ऑर्गनायझेशनमध्ये बिझनेस कम्युनिकेशनचं महत्त्व आपल्याला काय करायचं आहे तर स्पष्ट करायचं आहे. ओके, तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. तर बघा, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे तर बिझनेस कम्युनिकेशन इज द लाईफलाईन ऑफ एनी सक्सेसफुल ऑर्गनायझेशन. बिझनेस कम्युनिकेशन हे काय असतं तर कुठल्याही सक्सेसफुल किंवा यशस्वी ऑर्गनायझेशनचे किंवा संस्थेचं काय असते तर लाईफलाईन असते बिझनेस कम्युनिकेशन. जर तुम्ही कम्युनिकेट व्यवस्थित करू शकला एखाद्या व्यक्तीशी किंवा समोरच्या पार्टीशी डील करत असताना जर तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर अशावेळी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तुमचे जे काही प्रेझेंटेशन असेल तर त्यामध्ये प्रॉब्लेम येऊन तुमच्या ऑर्गनायझेशनला जे काही टेंडर किंवा जे काही टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकत नाही. ओके, आणि म्हणूनच बिझनेस कम्युनिकेशनसाठी योग्य व्यक्तीचा योग्य वेळी निवड करणं खूप गरजेचं असतं. अ प्रोफेशनल शुड डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल्स टू वर्क इफिशियंटली इन ऑर्गनायझेशन. तर बघा, एखाद्या व्यक्तीला जर प्रोफेशनली कम्युनिकेट करायचं असेल किंवा कम्युनिकेट करायला शिकायचं असेल तर त्या व्यक्तीला कम्युनिकेशन स्किल्स माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचवेळी तो एफिशियंटली त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करू शकेल. ओके, आणि म्हणूनच बिझनेस कम्युनिकेशन ही गोष्ट किंवा बिझनेस कम्युनिकेशनसाठी लागणारे जे काही पॉईंट्स असतील, जे काही मुद्दे असतील तर ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करत असताय किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनशी डील करत असताय, समजा जरी तुमचा स्वतःचा बिझनेस असला तरीसुद्धा तुम्हाला कम्युनिकेशन हे तरी करावंच लागतं. ओके, मग त्यावेळी तुमचे मॅनर्स, एटिकेट्स, तुमचं बोलणं, तुमची बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टींचा विचार करूनसुद्धा तुम्हाला बऱ्याचदा काय केलं जातं तर एंटरटेन केलं जातं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. देर आर वेल ऑर्गनाइज्ड मल्टी डिरेक्शनल अँड तर बघा, मग त्यासाठी तुम्हाला देर आर वेल ऑर्गनाइज्ड मल्टी डिरेक्शनल अँड मल्टीफेसेटेड स्किल्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन नीड टू बी ॲक्वायर्ड. आणि म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन शिकायचं असेल त्यावेळी तुम्ही मल्टी डिरेक्शनल मल्टीफेसेटेड स्किल्स बिझनेस कम्युनिकेशनच्या संदर्भात माहिती असणं किंवा त्या अवगत असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. इन धिस कॉन्टेक्स्ट केस स्टडी मेथड इज यूजफुल लर्निंग टूल टू कॉम्प्रिहेंड अँड अडॅप्ट दिस मल्टी डिरेक्शनल स्किल्स इन द सेल्फ लर्निंग वे. तर बघा, या कॉन्टेक्स्टचा म्हणजे बिझनेस कम्युनिकेशनचा जर विचार केला तर केस स्टडी मेथड ही सगळ्यात महत्त्वाची आणि लर्निंग टूल असलेली आपल्याला लक्षात येते. ॲक्च्युअलमध्ये केस स्टडी हा तुमचा अभ्यासक्रमात असलेला मुद्दा नाही आहे, पण केस स्टडीच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं सेंटेन्स स्ट्रक्चर करू शकताय किंवा वेल ऑर्गनाइज्ड सेंटेन्सेस लिहू शकताय. ओके, त्याचबरोबर मल्टी डिरेक्शनल स्किल्स शिकू शकताय. यासाठी तुम्हाला केस स्टडी अभ्यासामध्ये दिलेली आहे. This learning experience has been designed to enhance the skills to communicate effectively and skillfully at workplace. आणि म्हणूनच ही जी केस स्टडी किंवा हा जो केस स्टडीचा पॉईंट आहे हा तुम्हाला कशासाठी तुमच्या सिलेबसमध्ये किंवा लर्निंग एक्सपिरियन्समध्ये डिझाईन केला आहे तर तुमचं टू एन्हान्स द स्किल्स, तुमच्या ज्या काही स्किल्स असतील तर त्या एन्हान्स करण्यासाठी, त्याचा विस्तार होण्यासाठी, टू कम्युनिकेट इफेक्टिवली अँड स्किलफुली ॲट वर्कप्लेस. आणि कामाच्या ठिकाणी किंवा जॉबच्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेट करायला शिकावं, त्याचबरोबर इफेक्टिवली आणि स्किलफुली तुमचं कम्युनिकेशन असावं, यासाठीच काय केलेलं आहे तर हा सब्जेक्ट तुम्हाला इथं इंट्रोड्यूस केलेला दिसून येतो. पुढं बघा, सेकंड पॉईंट,
रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स. मग जे काही प्रोग्राम्स आउटकम तर या प्रॅक्टिकलमधून आपल्याला मिळणारे POs आहेत बघा. पहिला आहे PO7 एथिक्स, ॲप्लाय एथिकल प्रिन्सिपल्स फॉर कमिटमेंट टू प्रोफेशनल एथिक्स. मग हा जो एथिक्स आहे तो कशाच्या संदर्भात आहे, तर तुमचं जे काही प्रोफेशनल कमिटमेंट असेल, ओके, म्हणजे तुम्ही कुणाला तरी प्रोफेशनली काय करत असता, तर प्रॉमिस करत असता, तर ते प्रॉमिस पाळण्यासाठी एथिक्सचा वापर करणं, म्हणजे तुमच्यामध्ये किती खरेपण आहे हे याच्यातून दिसून येतं. त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटीज अँड नॉर्म्स ऑफ प्रॅक्टिस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज. त्याचबरोबर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत, तुमचे नॉर्म्स ऑफ प्रॅक्टिसेस काय असणार आहेत, ते हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात यामध्ये शिकायला मिळेल. PO8 बघा. इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क, फंक्शन इफेक्टिवली ॲज अ लीडर अँड टीम मेंबर इन डायव्हर्स ऑल मल्टीडिसिप्लिनरी टीम्स. तर बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला फंक्शनल इफेक्टिवली म्हणजे इफेक्टिवली मग ॲज अ लीडर म्हणून असेल किंवा ॲज अ टीम मेंबर म्हणून असेल, तुम्हाला तुमच्या मल्टीडिसिप्लिनरी टीम्ससाठी वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मग ते इंडिव्हिज्युअल काम करताना असेल किंवा टीमवर्क करताना असेल, तर हे तुम्हाला यातून शिकायला मिळेल. देन PO9 कम्युनिकेशन. तर बघा, कम्युनिकेट इफेक्टिवली इन ओरल अँड रिटन फॉर्म. तर तुम्ही तुमची बाजू मांडत असताना किंवा तुमची केस स्टडी मांडत असताना कशा पद्धतीनं तुम्ही कम्युनिकेट करताय आणि ज्यावेळी तुम्ही कम्युनिकेट करताय तर ते इफेक्टिवली होते का. मग ते ओरल असेल, ओरल म्हणजे काय तर बोलण्यातून होणारं कम्युनिकेशन, अँड रिटन फॉर्म असेल किंवा लिहिण्यातून. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्ही बोलताय ते कितपत इफेक्टिव्ह आहे आणि ज्यावेळी तुम्ही लिहिताय ते कितपत इफेक्टिव्ह आहे. तर या सगळ्या गोष्टींचा टोटल इथं काय केला जातो, तर विचार होत असलेला आपल्याला दिसून येतो. थर्ड पॉईंट आहे बघा, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. मग या कोर्समधून किंवा या सिलेबसमधून नेमकं आपण काय शिकतो, तर COA कम्युनिकेट इफेक्टिवली बाय अवॉइडिंग बॅरियर्स इन व्हेरियस फॉर्मल अँड इन्फॉर्मल सिच्युएशन्स. तर ज्या काय फॉर्मल, इन्फॉर्मल, औपचारिक, अनौपचारिक सिच्युएशन्स असतील, तर त्या सिच्युएशनच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीनं कम्युनिकेट करताय आणि ज्या काय बॅरियर्स म्हणजेच काय तर अडथळे किंवा तुमच्या कम्युनिकेशनमध्ये असणारे अडथळे असतील, तर ते बाजूला सारून किंवा त्यांना अवॉइड करून, त्यांना दुर्लक्षित करून तुम्ही कशा पद्धतीने इफेक्टिवली कम्युनिकेट करताय हे तुम्हाला यातून बघायला किंवा शिकायला मिळेल. ओके, नेक्स्ट बघा, पॉईंट नंबर 4 प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम. डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ द बिझनेस कम्युनिकेशन इन द गिव्हन सिच्युएशन. तर तुम्ही काय प्रॅक्टिकल मधून तुम्हाला नेमका लर्निंग आउटकम काय मिळतो, तर तुम्ही जो काय बिझनेस कम्युनिकेशनच्या संदर्भात असलेलं जे महत्त्व आहे ते तुम्ही डिस्क्राईब करायला शिकता दिलेल्या सिच्युएशनमध्ये. ओके, म्हणजे बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय किंवा त्याचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय त्याचं रिलेशन आहे किंवा काय संबंध आहे, हे सगळं तुम्ही काय करू शकता, तर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल्समधून किंवा प्रॅक्टिकल लर्निंग आउटकममधून सांगू शकता किंवा शिकू शकता. ओके, तर बघा, POज लक्षात आले असतील तुम्हाला, त्यानंतर CO लक्षात आलं असेल, त्याचबरोबर प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम नेमका काय मिळतो आपल्याला हे सुद्धा लक्षात आले, त्याचबरोबर प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स, हे एवढे पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. आणि हे जे पहिलं प्रॅक्टिकल आहे आपण ते कशाच्या संदर्भात आहे किंवा केस स्टडी म्हणजे नेमकं काय किंवा केस स्टडी आपल्याला कशासाठी एक्सप्लेन केली हे सुद्धा लक्षात आलं असेल. नेक्स्टचा पॉईंट बघा, प्रॅक्टिकल स्किल्स. तर बघा, यामध्ये मग पहिला पॉईंट आहे यूज कम्प्युटर सिस्टम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर. आता जे आपलं लॉकडाऊन सुरू असल्यामुळे आपण तसं बघायला गेलं तर ऑनलाईन हे प्रॅक्टिकल्स नाही घेऊ शकत. ओके, त्यामुळं आपण असे व्हिडिओ करूनच टाकतो. त्यामुळं पण जर ज्यावेळी आपण ॲक्च्युअलमध्ये सुरू करतो त्यावेळी याच्यामध्ये कम्प्युटर सिस्टमचा वापर केलेला आहे बघा. त्याचबरोबर लँग्वेज लॅब सॉफ्टवेअरचा, देन डेव्हलप लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग स्किल. याच्यातून तुमची लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग आणि त्याचबरोबर रायटिंग स्किलसुद्धा डेव्हलप होते.
नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर या आउटकममधून तुम्हाला नेमकं काय मिळतं, तुमच्यावरती कशा प्रकारचा परिणाम होतो या प्रॅक्टिकलमधून. तर बघा, पहिला पॉईंट आहे फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस व्हाईल हँडलिंग लँग्वेज लॅब इक्विपमेंट. जर तुम्ही लँग्वेज लॅब इक्विपमेंट्स हँडल करत असाल तर ते कशा पद्धतीनं फॉलो करायचे, त्यांची सुरक्षितता कशी ठेवायची हे तुम्ही शिकता. सेकंड, सेल्फ लर्निंग ॲटिट्यूड. तुमच्यामध्ये स्वतः शिकण्याचा जो ॲटिट्यूड असतो तो निर्माण होतो किंवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो असं आपण म्हणूयात. देन पुढे बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. स्टुडंट शुड नो द बेसिक कन्सेप्ट ऑफ युजिंग केस स्टडी मेथड फॉर डेव्हलपिंग द न्यू स्किल्स. तर विद्यार्थ्यांना ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स असतील तर त्या म्हणजे केस स्टडी कशा पद्धतीनं वापरायची किंवा केस स्टडीच्या ज्या पद्धती आहेत त्या कशा डेव्हलप करायच्या या संदर्भात थोडं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नवीन स्किल्स माहिती असणं आवश्यक आहे. नॉलेज ऑफ बेसिक ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर अँड क्वेश्चन फॉर्मेशन इज रिक्वायर्ड. मग यासाठी जे काही बेसिक ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर असेल तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी क्वेश्चन फॉर्मेशन किंवा क्वेश्चन कसा तयार करायचा हे याचं नॉलेजसुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि हे आपण फर्स्ट सेमला शिकलेलो आहोत. ओके. कन्सेप्ट ऑफ जनरल कम्युनिकेशन इन ह्युमन रिलेशन शुड बी नोन. त्याचबरोबर ज्या काही जनरल कम्युनिकेशनच्या म्हणजे मानवांसोबत किंवा मनुष्य प्राण्यांसोबत बोलत असताना कशा पद्धतीनं त्याच्याशी रिलेटेड बोलत असताना कशा पद्धतीनं आपण बोलायचं आणि कुठल्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं कम्युनिकेशनच्या दृष्टीनं गरजेचं आहे, हे सगळंसुद्धा तुम्हाला इथं लक्षात येईल. ओके. पुढं बघा, मग आता हे आपलं प्रॅक्टिकल कशा पद्धतीचं असणार आहे ते बघूयात. तर बघा, हे आहे पहिलं केस स्टडी, पोर्तुगीज एंटरप्रिनर केस स्टडी. तर हे मी स्वतः लिहिलेलं आहे मॅन्युअल. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मुलांना सॅम्पलसाठी लिहिलेलं आहे हे मॅन्युअल. तर याच्यामध्ये एक पोर्तुगीज एंटरप्रिनरची केस स्टडी घेतलेली आणि त्या संदर्भात इथं असलेली माहिती तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही हे मी स्क्रीनला थोडा वेळ ठेवते पेज, जेणेकरून तुम्हाला जर वाचायचं असेल की कशा पद्धतीनं केस स्टडी तयार करायची तर ते तुम्ही इथं बघू शकताय. ओके. तर बघा, तुम्हाला आधी सुरुवातीला केस स्टडीमध्ये जो काय तुमचा केस स्टडीचा सब्जेक्ट असेल तर त्याच्याशी सुरुवात किंवा त्याचं इंट्रोडक्शन किंवा इंट्रोडक्टरी काहीतरी तुम्हाला तिथं सुरुवातीला लिहावं लागेल. त्यानंतर मग त्याचा मधला जो गाभा असेल तो येणार. ओके. त्यानंतर पुढं बघा, नेक्स्ट पेजवरती बघा. तर अशा पद्धतीनं हे केस स्टडी आधी डिटेलमध्ये नेमकी त्याचं इंट्रोडक्शन त्याचबरोबर त्याचा थोड्याफार प्रमाणात असलेल्या गाभा या गोष्टी लिहिलेल्या आहेत. देन इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन को रिलेटिंग द अबव केस स्टडी. मग ही जी केस स्टडी आहे तुम्हाला सांगितलेली किंवा इथं तुम्हाला डिस्क्राईब केलेली किंवा तुम्ही स्वतः जर एखादी केस स्टडी घेतलीत तरी पण उत्तमच. तर नेटवर वगैरे गेलात तर तुम्हाला बऱ्याच केस स्टडीज मिळतील. ओके. आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये ते लिहू शकाल, जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की आपलं ग्रामॅटिकल स्ट्रक्चर किती आहे किंवा आपण कशा पद्धतीनं सेंटेन्स स्ट्रक्चर करू शकतो, ग्रामॅटिकली ते करेक्ट आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. तर बघा, मग यामध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचं केस स्टडी लिहून पूर्ण होते त्याच्यानंतरचा पॉईंट येणार आहे तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन को रिलेटिंग द अबव केस स्टडी. तर जी काही केस स्टडी तुम्ही सिलेक्ट केला आहे तर त्याच्याशी रिलेटेड असलेले बिझनेस कम्युनिकेशनच्या संदर्भात असलेलं महत्त्व तुम्हाला काय करायचं आहे तर इथं लिहायचं आहे. ओके. म्हणजे जी तुम्ही वरती केस स्टडी घेतली आहे त्याचं महत्त्व हे तुम्ही बिझनेस कम्युनिकेशनच्या रिलेशनमध्ये कशा पद्धतीने, म्हणजे बिझनेस कम्युनिकेशनच्या दृष्टीने वरची जी केस स्टडी आहे त्याचं महत्त्व इथं काय आहे किंवा काही केस स्टडी इथं तुम्हाला इंट्रोड्यूस केली गेली हे तुम्हाला इथं त्या पद्धतीने इथं सांगता येणं खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याचं मग हे इथं जो पहिला पॅरा दिसतोय तो तेवढं एक्सप्लेनेशन असेल आणि त्यानंतर सेकंड पेजवरती असलेलं एक्सप्लेनेशन. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची ही पूर्ण केस स्टडीचं पहिलं जे प्रॅक्टिकल असणार आहे ते काय करायचं आहे तर कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कशा पद्धतीने एखादी केस स्टडी सॉल्व करू शकताय. आणि त्याच्यावरती ॲक्च्युअलमध्ये आपल्याला कुठली केस वगैरे सॉल्व करायची नाही आहे तर त्याच्यावरती फक्त आपल्याला स्वतःचे मुद्दे किंवा स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे, जेणेकरून आपलं
रिटर्न फॉर्म किती सुधारला आहे किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर बघा इथे आपलं पहिलं प्रॅक्टिकल झालेलं आहे असं मी सांगते आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूयात. जर तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकताय किंवा कॉलसुद्धा करू शकताय. ओके, थँक्यू.